काल आमच्या गावात भरलेलं कृषी प्रदर्शन. मग मी आणि शाईला मस्त मध्ये चकाचक मध्ये कपडे घातले आणि गेलो कृषी प्रदर्शन बघायला. कृषी प्रदर्शन मध्ये एंट्री हाणल्या इकडे बाजूला चाललेला सांस्कृतिक कार्यक्रम. थोडा वेळ बघितला सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाईला म्हणलं चला आपल्याला बाकीचं बी बघायचं. कृषी प्रदर्शन बघायला सुरुवात करतोय तेवढ्यातच आम्हाला बेड सोफा सेट आणि कपाटा दिसली. हा राडा नुसता. त्याच्यानंतर आम्हाला ही गिरणीची मशीन दिसली. वरनं ज्वारी टाकायची आणि खाली डायरेक्ट पिठच. अगं बाबा, त्याच्या पुढे गेल्यावर आम्हाला एक चपाती बनवायची मशीन दिसली. तो बाबा म्हणत होता या मशीनीतनं चपाती नाही बनली तर पैसे माघारी द्या. तिथनं पुढे जाऊन बघतोय तर काय पॉपकॉर्न, लिज्जत पापड, बोबिया. अगं बाबा, तोंडाला पाणी सुटलं हाय. तिथनं पुढे गेल्यावर लिंबाचं लोणचं, मिरच्याचं लोणचं, कैरीचं लोणचं, लोणचंच लोणचं. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर आम्हाला लहानपणीची पुस्तकं दिसली. मग लहानपणीची लय आठवण आली आम्हाला. तिथनं पुढे गेल्यावर सगळं खायचं पदार्थच होतं. मग म्हणलं की वडापाव कच्ची दाबेली खाण्यापेक्षा मस्तपैकी उत्तप्पा खावा. मग त्या उत्तप्पावाल्याला म्हणलं मस्तपैकी 2 उत्तप्पा दे. मग उत्तप्पावाल्याने मस्तपैकी 2 उत्तप्पा तव्यावर सोडलं की मग उत्तप्पावाल्याने 10च मिनिटात 2 उत्तप्पी, बटाट्याची भाजी आणि मस्तपैकी चटणी दिली. मग शैल्याने मी मस्तपैकी उत्तप्पा खायला सुरुवात केली. लय भारी लागत होती ना उत्तप्पी. शैल्या तर काय ऐकतच नव्हता बाबा. अगं बाबा, मग खाऊन पिऊन झाल्यावर पुढच्या सेक्शन मध्ये गेलो तर सगळ्या लहान मुलांना खेळायसाठी होतं. इकडे स्विमिंग पूल, इकडे घसरगुंडी आणि इकडे नुसतं उड्या हाणायचं. अगं बाबा. अशाच प्रकारे तुमच्या ॲडमिनचा दुसरा व्लॉग इथंच संपला. असेच नवनवीन व्लॉग पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.